स्मार्ट अहमदनगर न्यूज। अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शासन व्हावे, समाजवादी पार्टीची मागणी। श्रीरामपूर प्रतिनिधी। नांदूर तालुका राहता येथील एका छोट्याशा चिमुकलीला पेप्सीच्या बहाण्याने खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। सदरील घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील नांदूर या गावातील असून याविषयी पीडित मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी नांदूर तालुका राहता या ठिकाणी माझे पती, मोठी मुलगी 7 वर्षे, दुसरी मुलगी वय 5 वर्षे व लहान मुलगी अशांसह एकत्र राहते व आम्ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। आमच्या घराजवळ बन्सी इंगळे हे त्याचे कुटुंबासह राहतात। त्यांच्या घरात त्याची पत्नी गोलू तात्या व विजय असे राहतात। दिनांक 5/4/2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी ही घराच्या बाजूला असलेल्या झाडाखाली खेळत असल्याचे पाहिले। त्यावेळी घरात सणाच्या निमित्ताने पाहुणे आलेले असल्याने मी घरकामात व्यस्त होते। त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी एकटीच घरी परत आली। त्यावेळी ती खूप घाबरलेली होती व काही एक बोलत नव्हती। त्यानंतर काही वेळाने माझ्या घरी लागलीच गल्लीतील एक महिला व तिचे पती आमच्या घरी आले। तेव्हा त्यांनी मला विचारले की तुमची मुलगी ही दुपारी कुठे गेली होती। तेव्हा मी त्यांना झाडाखाली खेळत असल्याचे सांगितले। तेव्हा सदरील महिलेने मला सांगितले की गल्लीतील अजय बन्सी इंगळे या मुलाने तुमच्या मुलीला त्याच्यासोबत ज्ञानेश्वर तुकाराम जाधव यांच्या बंद घराच्या पडवीत नेऊन त्याने त्याची मुलगी व हिची पॅन्ट काढून तिच्यावर झोपलेल्या अवस्थेत आपण पाहिल्याचे सांगितले। त्यावेळी मी खूप घाबरल्याने माझ्या मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता तिने सुरुवातीला काही सांगितले नाही। त्यानंतर काही वेळानंतर तिने मला सांगितले गोलू तात्या अजय बन्सी इंगळे याने मला पेप्सी देऊन घेण्याचे सांगून एका घरात नेले व तेथील पलंगावर मला बसवून त्याचे मोबाईलवर कार्टून लावून दिले व त्यानंतर गोलू तात्याने माझी पॅन्ट काढून माझ्यावर झोपला व माझ्या गुप्तांगास स्पर्श केला। त्यानंतर तेथे संबंधित महिला मामी आल्याने मला गोलू तात्याने आपल्या घराजवळ आणून सोडून दिल्याचे सांगितले। त्यावेळी माझे पती घरी नसल्याने ते अपरात्री घरी आले तेव्हा मी त्यांना मुलगीसोबत झालेल्या घटनेची माहिती दिली। त्यानंतर दिनांक 6/4/2026 रोजी एका कंपनीच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात अजय इंगळे ह्या माझी मुलीचे गल्लीस ज्ञानेश्वर तुकाराम जाधव यांच्या घराच्या पडवीत घेऊन गेल्याचे दिसत होता। त्यावरून आमची खात्री झाली की दिनांक 5/4/2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अजय बन्सी इंगळे उर्फ गोलू तात्या याने माझी अल्पवयीन मुलीस पेप्सी देण्याच्या बहाणा करून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला अशी फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेली आहे। त्यानुसार आरोपी विरुद्ध BNS आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। परंतु या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे नांदूर गावासह संपूर्ण राहता तालुक्यात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून पोलीस कोठडीत पाठवले। परंतु या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी समाजवादी पार्टीतर्फे पोलिसांना दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी तात्काळ कठोर पावले उचलली नाही गेल्यास पीडित चिमुकलीस न्याय मिळवून देण्यासाठी समाजवादी पार्टी उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल व यापासून उद्भवलेल्या चांगल्या व वाईट परिणामास संबंधित पोलीस प्रशासन जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनावर समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार, हनीफ पठाण, सलीम शेख, SS सुलतान पठाण, मुश्ताफ शाह, अरबाज कुरेशी, मुबशीर पठाण, सलमान शाह, सलीम शेख, अकरम शेख, अदनान शेख, सोहेल सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अस्सलाम वालेकुम। आज हमने श्रीरामपुर शहर पुलिस स्टेशन के PI साहब को निवेदन दिया है। इस निवेदन में हमारी मांगनी ये है क्या राहता तालुके के नांदूर गांव में एक हरामी समाज कंटक जिसने 5 साल की बच्ची पर अत्याचार किया, ऐसे हरामी नाराधाम को, समाज कंटक को इसकी केस फास्ट ट्रैक कोर्ट में चलाकर इसको फांसी की सजा मिलना, इसके लिए हमने आज समाजवादी पार्टी की तरफ से निवेदन दिया है और PI साहब ने हमको आश्वासन दिया है कि हमने भी इसकी फास्ट ट्रैक कोर्ट में इसकी केस चलना
इसके लिए हम भी कोशिश कर रहे हैं। और मैं इस वीडियो के जरिए से बोलना चाहूंगा, अपने महाराष्ट्र में भी ऐसे बच्चियों पर अत्याचार ये बार बार होते जा रहा है। और ये पहले यूपी बिहार में होता था, अब ये महाराष्ट्र में भी होने लगा है। क्यों? क्योंकि ऐसे लोगों को शिक्षा नहीं हो रही है। हमने तो अभी हमारी मांग थी, हमने संवैधानिक तरीके से एक निवेदन तो दिया है, लेकिन ऐसा कभी नहीं हुआ। तो हम समाजवादी पार्टी की तरफ से आंदोलन करेंगे और इसका जो भी परिणाम होगा इसकी जिम्मेदार संबंधित प्रशासन ही रहेंगी। मैं इस वीडियो के माध्यम से तमाम लोगों को बोलना चाहूंगा कि ऐसे जो बच्चियों पर अत्याचार हो रहा है इनके लिए हमने आवाज उठाना चाहिए और ऐसे हरामी लोगों को कैसी शिक्षा हो इसके लिए हमको रोड पर रास्तों पर उतरना चाहिए। हम रोड रास्तों पर अगर नहीं उतरेंगे, ऐसे जो अपराधी है ये बढ़ते ही जाएंगे। और ऐसे अपराधी को हम आखिर में एक मांग करेंगे, हम तमाम की ओर से एक मांग करेंगे कि ऐसे अपराधी को हर चौक चौराहे पे लाकर इनको फांसी की सजा मिलना चाहिए। ऐसे लोगों के लिए तमाम लोग जो भी वीडियो देखेंगे, तमाम लोगों से अपील करता हूँ कि आप लोग भी इस हरामी अपराधी को इसको शिक्षा हो, इसके लिए आप सब मिलकर इसकी आवाज उठाए। मैं इस वीडियो के माध्यम से एक बात कहना चाहूंगा कि हमारे वकील संघ है, हम उनसे भी एक अपील करते हैं कि ये ऐसे हरामी की इसकी केस कोई भी वकील ने इसकी केस नहीं लेना चाहिए, इसको वकील पत्र नहीं लगाना चाहिए। हम वकील लोगों से भी मांग करते हैं। बस इतना कहकर अपनी बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।